या देशामध्ये सध्या अराजक माजलेलं आहे. आंदोलनं सुरू आहेत. लोक अक्षरशः रस्त्यावर उतरलेले आहेत. याचं नामकरण जेन झीचं आंदोलन अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात या आंदोलनाच्या मागे कुठेतरी त्या देशामध्ये ज्या खाणी आहेत, त्या देशामध्ये जी तांबे आणि चांदीची संपन्नता आहे, ती असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. जगभरामध्ये सध्या चांदीचे भाव प्रचंड कडाडत आहेत. चांदीच्या खाणीतून जे उत्पादन होतं ते प्रचंड घटलेलं आहे. जगभरामध्ये औद्योगिक वापरासाठी जी चांदी लागते त्याची मागणी प्रचंड वाढलेली आहे. मागणी आणि पुरवठ्याचं गणित अशा प्रकारे कोलमडलेलं असताना जगामध्ये चांदीचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. पेरू हा दक्षिण अमेरिकेतला देश आहे आणि हा देश चांदीच्या खाणीसाठी ओळखला जातो. या देशामध्ये अचानक जेव्हा आंदोलन पेटतं, लोक रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्याला चांदीच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर बघावं लागतं. जेव्हा देश छोटेसे असतात आणि त्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती अत्यंत विपुल प्रमाणामध्ये असते, तेव्हा तिथे भ्रष्टाचाराच्या कथा सुरू होतात, तिथे अनागोंदी निर्माण होते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे राजकीय अस्थिरता निर्माण होते. सतत सत्तापालट होत असतो.